आज मी नांदेड उत्तर विधानसभेतून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे। माझे मित्र माझ्यासोबत संघटनेत ज्या पक्षात जिथं काम केलेलं आहे ते सरकारी सर्व आणि ज्या भागाचं मी माझी पत्नी लोकप्रतिनिधी आहे त्या भागातील जनता या सर्वांच्या आग्रहास्तव मी आज नांदेड उत्तर विधानसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मोठं शक्ती प्रदर्शन केला, बैठक घेतला होता, अपक्ष उमेदवारी डोळ्यामध्ये अश्रू देखील होता। आत्मविश्वास वाटतोय का की नांदेड उत्तर मधली जनता पुन्हा एकदा तुमच्या गळ्यात माळ पडेल आणि विजयाचा गुलाल तुमच्यावर? 100% मला माझ्या विजयाची 100% खात्री आहे। मी येणाऱ्या 23 तारखेला नांदेड उत्तर विधानसभेचा अपक्ष आमदार असेल। भाऊ, जसं आज उद्धव ठाकरे गटाने इथं उत्तरमध्ये ट्विस्ट आणला आहे तसं भाजपा सुद्धा करू शकली असती, काय गोष्ट आपलं बोलणं झालं नव्हतं का? वरिष्ठ मी ज्या पक्षात आतापर्यंत काम केलं, मी 2017ला शिवसेना सोडली, मला कळते तेव्हापासून मी शिवसेनेत होतो। त्या पक्ष सोडला तेव्हा त्या पक्षानं मी 15 ऑगस्ट 2017ला शिवसेना सोडली तेव्हा माझ्याजवळ शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद होतं। मी DPDCचा मेंबर होतो। शिवसेनेचा मुखपत्र असेल अथवा कोणताही शिवसैनिक असेल, माझ्या विरोधात कोणतीच पोस्ट कोणतीच बातमी नव्हती, कारण मी जिथं आहे त्यावेळेस जे झालं त्या पक्षासोबत तेच मी विसरून जातो, त्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही, पण पक्षानं निदान संपर्क तरी करायचा असतो। आज जे उत्तरमध्ये तिरंगे 3 उमेदवार राष्ट्रीय पक्षाने दिलेले आहेत, त्याच्यात ठाकरे गट, काँग्रेस आणि शिंदे गट, आपली काय लढत मुख्य कोणाशी होणार? ठाकरे गटाचा उमेदवार आला आहे असं अजून मला फक्त चर्चा आहे, आला असं मला माहीत नाही। जर आला असेल तर मग आता 2-3 दिवसात चित्र स्पष्ट होईल, पण जर ठाकरे गटाचा उमेदवार आला असेल तर आणखीन मला तर माहित नाही, फक्त शहरात चर्चा आहे। नाही, असंच भाजपा सुद्धा आपल्यासोबत करू शकली असते, आपली सुद्धा करू शकली असती। मी तर भारतीय जनता पार्टीला, जर माझा सर्वे चांगला आहे, रनिंग आमदारांना जर जनतेतून विरोध आहे, त्यांना जर सगळे नाराजी आहे, तर मैत्रीपूर्ण लढतीला तयार होतो, भारतीय जनता पार्टीच्या सिंबलवर लढायला तयार होतो। आणि मी ज्या नेत्यांपर्यंत पोहोचू शकत होतो त्या नेत्यापर्यंत पोहोचून मी ऍडजस्टमेंटमध्ये जशा सर्व महाराष्ट्रात ऍडजस्टमेंट व्हायला मी धनुष्यबाणावरही लढायला तयार होतो। ना तिथे दाद दिली, ना इथे दाद दिली, ना मैत्रीपूर्णला दाद दिली, तसं होत शकत होतं। आणि तसं जर झालं असतं तर आजच चित्र कळालं असतं, नांदेड उत्तरचं चित्र आजच कळालं असतं, तर तसा मैत्रीपूर्ण लढतीचा मलाही बी फॉर्म दिला असता। आता त्यांचं प्रेम असेल नाही तर मी त्यांना लावलेला जीव असेल, त्याच्यामुळे ते सगळे आले असतील। माझ्या आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एका हाकेवरच्या रॅलीला आलेल्या माझ्या सर्व पक्षीय मित्रांचं मी आपल्याच माध्यमातून आभार मानतो आणि लाख धन्यवाद देतो। अशीच साथ मला 20 तारखेपर्यंत द्यावी। 23 तारखेचा विजय हा 100% आपला आणि आपलाच आहे याची खात्री मला आज माझी सामान्य कार्यकर्ते धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीची ही रॅली बघून मला 23 तारखेला माझा विजय होईल याच्यात कुठलीच शंका नाही।